नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत स्वयंपाकाची पूर्वतयारी. स्वयंपाकाची अशी पूर्वतयारी आपण जर केली तर आपल्याला स्वयंपाकही आपला लवकर होतो आणि जर गडबडीत कधी अचानक पाहुणे आले तर अशा वेळेस जर ही तयारी असेल तर आपण पटकन स्वयंपाक करू शकतो. तर चला मग बघूया सुरुवातीला आपण काय करतो. तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे आपण भाजून त्याचा कूट करणार आहोत. जर आपलं असं शेंगदाण्याचं कूट तयार असेल तर आपल्याला कोणतीही आपण भाजी केली तर पटकन घाईच्या वेळी असा शेंगदाण्याचं कूट आपल्याला उपयोगी पडतो. त्यामुळे असे शेंगदाणे भाजून आपण त्याचा कूट 8 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आणि जास्तीचं शेंगदाण्याचं कूट न केलेलंच योग्य, कारण 8-8 दिवसाचं असं करून ठेवला तर त्याला जाळं वगैरे लागत नाही आणि फ्रेश असा कूट आपण तयार करून ठेवू शकतो. आणि एखाद्या बरणीमध्ये आपण हवाबंद बरणीमध्ये आपण तो भरून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचं कूट करत असते. आणि आठवड्याभराचं शेंगदाण्याचं कूट आपल्याला आठवड्याभरात कोणतीही भाजी केली तर पटकन त्यात आपल्याला भाजीसाठी वापरता येतो. त्यानंतर आपण मिरच्या अशा जर त्याचे देठ जर काढून ठेवले तर पटकन आपल्याला भाजीला जर टाकायचं असेल तर त्यात देठ काढण्यात वगैरे आपला वेळ जात नाही. त्यामुळे असे जर त्याचे देठ काढून व्यवस्थित त्या एका बॉक्समध्ये आपण स्टोअर करून ठेवले तर त्या मिरच्याही खराब होत नाही आणि आपल्याला स्वयंपाकात पटकन त्या वापरता येतात. त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो. अशा अगदी छोट्या गोष्टी असतात, त्या जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर करून ठेवल्या तर आपल्याला स्वयंपाक अगदी खूप कमी वेळात आपल्याला करता येतो आणि आपल्याला तो कंटाळवाणासुद्धा वाटत नाही. अशा प्रकारे मी या बॉक्समध्ये त्या मिरच्यांचे देठ काढून ठेवले आहे. त्यानंतर लसूण आपल्याला बऱ्याच वेळेस स्वयंपाकात उपयोगी येणारा आहे, पण तो सोलायचा म्हणून मी एक सोपी ट्रिक्स सांगते. ओव्हन असेल तर त्यात अगदी 15 सेकंदपर्यंत आपण जर लसूण गरम करून घेतला तर त्याचे साल इतके लवकर निघतात. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही अगदी तुमच्या कढई किंवा तव्यावर जरी थोडंसं गरम करून घेतला तर त्याचे साल खूप लवकर निघतात. आणि अशा प्रकारे आपण 8 दिवसाचा लसूण सोलून एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे कोणत्याही भाजीला आपल्याला पटकन वापरता येतो. कारण बऱ्याचदा भाजी करताना लसूण सोलत बसायचा आणि मग नंतर ते सगळा कचरा वगैरे होणार, त्यात खूप वेळ जातो. पण अशा पद्धतीने जर आपण लसूण सोलून ठेवला तर आपल्याला पटकन स्वयंपाकात वापरता येतो आणि त्यामुळे भाज्याही छान होतात. कधी आपण कंटाळा करतो लसूण कशाला सोलायचा आणि मग भाजी तशीच करतो, पण लसूण वगैरे टाकला तर भाजीला चवही छान येते. त्यामुळे आपण जर ही अशी पूर्वतयारी केली तर आपल्या भाज्याही छान होतात आणि पटकन होणारा स्वयंपाक आहे. अशा पद्धतीने जर आपण पूर्वतयारी केली तर बघू शकता तुम्ही किती पटापट त्याचे साल निघतात. ओव्हनच पाहिजे असं काही नाही. तुम्ही तव्यावर किंवा कढईतसुद्धा असं थोडंसं गरम करून घेतला तर नंतर त्याचे साल पटापट मोकळे होतात. किंवा गरम पाण्यात अगदी थोडा वेळ ठेवलं तरीसुद्धा लसणाचे साल निघतात. त्यामुळे असे 3-4 पर्याय आहेत तुमच्याकडे लसूण सोलण्यासाठी. असा 8-1 दिवसांचा लसूण तुम्ही सोलून ठेवला तर पटकन आपल्याला डब्याला जेव्हा घाई असते डबा करण्याचं, मुलांची आता शाळा सुरू झाली आहे, त्यांचे डबे सुरू आहेत, तर आपण अशा प्रकारे तयारी करून ठेवू शकतो. तर ह्या होत्या आजच्या काही स्वयंपाकाची पूर्वतयारी करण्यासाठी काही टिप्स. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशाच काही टिप्स सांगणार आहे भाग 2मध्ये. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन असेल तर ते प्रेस करा, म्हणजे जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.